दरवेळेस पांढरी इडली खाऊन खाऊन कंटाळा आला होता ना, म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करते. जेव्हा डाळ तांदूळ मी मिक्सरमध्ये बारीक करत होते ना, तेव्हा त्याच्यामध्ये बरीच कोथिंबीर टाकली होती. तर असा कलर दिसत होता आधी, पण जेव्हा इडली तयार झाली होती ना, तेव्हा मला वाटलं नव्हतं की असाच कलर येईल. एकदम वेगळाच कलर दिसत होता. म्हटलं मुलांना आनंद होईल इडलीचा कलर बघून आणि मला विचारतील कसं काय इडलीचा कलर हिरवा दिसतो, पण तसा कलर आलेलाच नव्हता. तुम्ही बघू शकता वेगळाच कलर दिसत होता. म्हटलं चला काहीतरी वेगळंच झालेलं होतं आणि सकाळचा पसारा आवरून थोडंसं स्किन केअर करावं म्हटलं. माझ्या चेहऱ्यावर वांगचे डाग आणि पिंपल्स आहेत ना, त्याच्यासाठीच मी हे लिंबूचं आणि मधाचं रस मिक्स करून रोज लावते. त्याच्यामुळे बराच फरक पडतो. जर जास्त पिंपल असतील ना, तर 15 ते 20 दिवस लावायचं कंटिन्यू, तर त्याच्यामुळे छान रिझल्ट येतो आणि फ्रेश बनवून लावते मी, असं स्टोअर करून ठेवत नाही. ते स्किन केअर करून घेतलं. त्याच्यानंतर मला दळण करायचं होतं. वरती गॅलरीमध्ये आलो तर आमचा देवकुमारचं बघा वेगळीच त्याची मजा चालू होती. बुक्स साईडला ठेवून दिली आणि झाडांसोबत गप्पा मारत होता त्याच्या धुंदीतच. आणि मी माझं काम करत होते. मला दळण करायचं होतं ना, त्याच्यामुळे मी वरती आलेली होती आणि त्यालाही घेऊन आली होती सोबत. तो त्याचा अभ्यास करत होता. आणि माझ्यासारखं कोण असं सूपमध्ये दळण करतं मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे मी बाजरीचं दळण करत होते. बरेच खडे होते ना, त्याच्यामुळे मग असं फटकरून घ्यायचं असतं. तर चला इथे मी असं दळण करून घेतलेलं आहे. बाजरी छान निवडून घेतली, दळण केलं उरलेल्या वेळामध्ये. मग काय दीदीच्या पप्पांनी बरीच अशी मेथीची भाजी आणलेली होती आणि ही गावरान मेथी होती बरं का. तर हीच निवडायला घेतलेली होती मी. भरपूर होती, 2 जुड्या आणलेल्या होत्या आणि मेथीला फुलंसुद्धा आलेले होते. पण ही अशी नॅचरल वाढलेली होती, हिला कुठलाही फवारणी करून वाढवलेली नव्हती. जी निब्बर काळी असते ना, तशी मेथी घ्यायची आणि जी जास्त कोवळी असते ना, तिला फवारणी करून वाढवलेली असते म्हणून. आणि ही भाजी चवीला पण छान लागते. त्याच्यामुळे आम्ही अशाच जुड्या आणतो मेथीच्या. मेथीची जुडी निवडली. त्याच्यानंतर मग काही चहाची वेळ झाली होती, थोडंसं चहा घेतलं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.